नमस्कार. कधी विचार केलाय का की संगणकाच्या जगात जिथे वजा चिन्हाला जागाच नाही तिथे निगेटिव्ह नंबर्स म्हणजे ऋणसंख्या कशा हाताळल्या जात असतील? चला, आज आपण हेच रहस्य उलगडूया. सुरुवात एका कोड्याने करूया. संगणकाला तर फक्त 0 आणि 1 म्हणजे ऑन किंवा ऑफ एवढंच कळतं. मग त्याला -42 म्हणजे -42 सारखी निगेटिव्ह संख्या नेमकी कशी समजत असेल? सगळ्यात आधी एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. संगणकाचं संपूर्ण जग फक्त 2 आकड्यावर चालतं, 0 आणि 1. यालाच आपण बायनरी म्हणतो. आणि या बायनरी जगात 2 महत्वाचे शब्द आहेत. एक आहे बिट, जो डेटाचा सगळ्यात लहान भाग आहे, एकतर 0 किंवा 1. आणि असे 8 बिट्स एकत्र आले की तयार होतो एक बाईट. नंबर कसे साठवले जातात हे समजण्यासाठी आपण याच बाईटवर लक्ष केंद्रित करणार आहोत. ओके, तर मग बघूया की एका बाईटमध्ये एखादी संख्या कशी बसते. एक सोपी पॉझिटिव्ह संख्या घेऊया, समजा 42. संगणकात +42 साठवणं अगदी सरळ आहे. त्याला फक्त त्याच्या 8 बिट बायनरी रूपात रूपांतरित करायचं, जे आहे 00101000. आता या बायनरी नंबरमध्ये सगळ्यात डावीकडचं बिट खूप खूप महत्वाचं आहे. त्याला म्हणतात मोस्ट सिग्निफिकंट बिट किंवा MSB, आणि तोच संख्येचं चिन्ह ठरवतो. नियम अगदी सोपा आहे. जर हा MSB 0 असेल तर नंबर पॉझिटिव्ह आहे. समजा हे कम्प्युटरचं प्लस साइन आहे. ओके, मग आता आपण पुन्हा आपल्या मूळ कोड्यावर येतो. जर 0 म्हणजे पॉझिटिव्ह, तर मग निगेटिव्ह नंबर कसा दाखवायचा? याचं उत्तर एका खूपच हुशार, एका क्लेवर पद्धतीत आहे. याला म्हणतात टूज कॉम्प्लिमेंट. चला, ही प्रक्रिया काय आहे ते टप्प्याटप्प्याने बघूया. ही एक सिंपल 3 स्टेप्सची रेसिपी आहे. आपण +42चं उदाहरण घेऊन बघूया की याला -42 कसं बनवायचं. पहिली स्टेप तर एकदम सोपी. आपण +42च्या बायनरी नंबरने सुरुवात करतो, जो आपण आधीच पाहिलाय, 00101010. आता दुसरी स्टेप, फ्लिप द बिट्स. म्हणजे काय, तर जिथे 0 आहे तिथे 1 करायचा आणि जिथे 1 आहे तिथे 0. तर 00101010चं होतं 11010101. यालाच वन्स कॉम्प्लिमेंट असंही म्हणतात. आणि फायनली तिसरी स्टेप, आपण या फ्लिप केलेल्या नंबरमध्ये फक्त 1 ॲड करतो. तर 11101101 मध्ये 1 मिळवल्यावर आपल्याला मिळतं 111110. आणि हे बघा, हा आहे आपला फायनल रिझल्ट. +42 आहे 00101010 आणि -42 आहे 11010110. सगळ्यात महत्वाचं इथे MSB बघा, तो आता 1 झालाय, जो सांगतो की हा नंबर निगेटिव्ह आहे. पण थांबा, ही पद्धत थोडी फिरवून वळवून नाही वाटत का? म्हणजे एवढं सगळं का करायचं? यामागे खूप मोठं आणि महत्वाचं कारण आहे. या टूज कॉम्प्लिमेंटचे 3 मोठे फायदे आहेत. 1. यामुळे +0 आणि -0 असा गोंधळ होत नाही. 2. वजाबाकी बेरीज इतकीच सोपी होते. आणि 3. हार्डवेअर डिझाईन सोपं होतं. यातला सगळ्यात भारी फायदा आहे तो शून्याबद्दलचा. विचार करा, जर ही पद्धत नसती तर कम्प्युटरसाठी एक पॉझिटिव्ह 0 म्हणजे 00000000 आणि एक निगेटिव्ह 0 म्हणजे 10000000 असे 2 शून्य असते. एकाच व्हॅल्यूसाठी 2 वेगवेगळ्या बायनरी व्हॅल्यूज? हे खूप कन्फ्युजिंग आणि वेस्टफुल आहे. पण टूज कॉम्प्लिमेंटमुळे काय होतं की 0 फक्त एकच असतो, आणि तो म्हणजे सगळे 0. 00000000. यात कोणताही गोंधळ नाही. प्रोसेसरसाठी सगळं काही एकदम क्लिअर आणि सोपं होऊन जातं. चला तर, आजच्या या माहितीतून महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहूया. पहिला बिट म्हणजे MSB ठरवतो की नंबर पॉझिटिव्ह 0 आहे की निगेटिव्ह 1. दुसरा, निगेटिव्ह नंबर्स टूज कॉम्प्लिमेंट पद्धतीने स्टोअर होतात. बिट्स उलटे करा आणि 1 मिळवा. आणि तिसरं, ही सिस्टम खूपच भारी आहे कारण ती हार्डवेअर सोपं करते आणि गोंधळ टाळते. तर पूर्णांकांची गोष्ट तर समजली, पण मग एक नवीन इंटरेस्टिंग प्रश्न तयार होतो. 3.14 सारखे दशांश चिन्ह असलेले नंबर्स म्हणजे डेसिमल नंबर्स कम्प्युटर कसे हाताळत असेल? पण ती एक वेगळीच गोष्ट आहे.